विभूती पूजेची इतकी आवड इतर धार्मिक प्रकरणे असणाऱ्या हिंदू समाजाने शुद्धीकरण, परधर्मीयांवर सशस्त्र आक्रमण, आपल्या देवमंदिरादी धर्मप्रस्थांच्या आणि विशेषतः हिंदूंच्या स्त्रियांच्या मुसलमानांनी केलेल्या अवहेलनेचा, त्यांच्या धर्मप्रस्थांची आणि स्त्रियांचीही तशीच अवहेलना करून त्या धार्मिक शत्रूवर सूड उगवण्याचा हा नवीन युगधर्म तेवढा वरीलसारख्या हिंदू राष्ट्राला अत्यंत पूजनीय वाटणाऱ्या विभूतीच्या मागे काही जिवंत ठेवला नाही. त्या विभूती जाताच त्या पंथातील हिंदूंनी त्या विभूतीचे धार्मिक सशस्त्र प्रत्याक्रमणाचे ते सक्रिय आचरण किंवा तो उपदेश सुद्धा चक्क धाब्यावर बसविला. इतकेच काय, पण त्या चैतन्यासारख्या विभूतीचे पंथ इतर प्रकरणांपुरते आजही जिवंत असता आणि त्यांच्या स्तुतीने भरलेले भक्ती विजयासारखे ग्रंथ वाचित असता. त्या ग्रंथातून या विभूतींनीच मुसलमानावर जो सशस्त्र धार्मिक सूड उगविला त्याचा उल्लेख सुद्धा या ग्रंथात आढळत नाही. किंवा या विभूतींनी मुसलमानावर केलेल्या सशस्त्र धार्मिक आक्रमणाचा किंवा मोठमोठ्या शुद्धीकरणाचा गौरव करणारा एखादा पोवाडा सुद्धा त्या काळच्या वीर भाटांनी किंवा चारणांनी रचलेला आढळत नाही. हिंदूंच्या बहुजन समाजास तर प्रसंगाची नुसती तोंडी आठवणसुद्धा ठेवण्या इतकी त्यांची आवड किंवा आवश्यकता वाटली नाही. कारण अर्वाचीन हिंदू समाजाच्या मनाचा स्थायी भाव सहिष्णुता म्हणजेच प्राकृत भाषेत बोलायचे म्हणजे कोडगेपणा हाच स्वभाव सिद्ध झालेला आहे. ह्या सर्व पूर्वार्धातील प्रकरणांमध्ये येथपर्यंत चर्चिलेल्या विधयांना आणि संदर्भांना ऐतिहासिक बळकटी आणि आधार देणारे त्या काळचे एका अर्वाचीनतम घटनेचे पान. या चालू प्रकरणात हिंदूंनी मुसलमानावर केलेल्या धार्मिक सशस्त्र प्रत्याक्रमणांची जी तुरळक उदाहरणे आम्ही दिलेली आहेत ती अर्थातच त्या अनेक शतकव्यापी हिंदू मुस्लिम महायुद्धाच्या कालावधीच्या मानाने अगदी अपवादात्मक होती. फाटलेल्या आकाशात ठिगळ लावण्यासारखे ते होते. पण तसे काहीतरी हिंदू राष्ट्राच्या शौर्याला साजतील असे प्रत्याक्रमणाचे पराक्रम हिंदूने केले. म्हणूनच धार्मिक आघाडीवरील युद्धातही हिंदूंचा पक्ष अगदीच उद्ध्वस्त झाला नाही. हिंदूही प्रसंगोप्रसंगी धार्मिक सूड घेऊ शकतात अशी धास्ती त्या मुस्लिम शत्रूला सारखी वाटत राहिली. त्या अपवादात्मक हिंदू वीरांच्या प्रत्याक्रमणाप्रमाणे जर सारी हिंदू जाती त्याच रणनीतीस धार्मिक आघाडीवर ही सर्वत्र अवलंबिती तर या देशी त्या काळी तरी एकही मुसलमान म्हणून कसा राहताना हे आम्ही ह्या चालू पूर्वार्धात अनेक वेळा दिग्दर्शिले आहे. परंतु इतर सर्व हिंदू तसे करण्यास का धजले नाहीत, का भ्यायले किंवा त्यांना तसे मुस्लिमांवर सशस्त्र प्रत्याक्रमण करणे हे हिंदू धर्माच्याच विरुद्ध आहे असे का वाटले? शुद्धीबंदी, सिंधूबंदी, रोटीबंदी इत्यादी बेड्याच हिंदू धर्माचे खरे आचार इष्ट आचार आहेत अशी बुद्धी का झाली? अशा सर्व प्रश्नांच्या उत्तरी मुख्य समर्थन जे त्यावेळचे हिंदू करीत असत आणि मुसलमानांनी हिंदूंवर किती धार्मिक आक्रमणे केली तरी आम्ही हिंदूंनी त्यांच्यावर तसेच सशस्त्र धार्मिक प्रत्याक्रमण करणे हे हिंदू हिताला का इष्टही होणारे नाही आणि हिंदू सभ्यतेला शोभणारे नाही असे जे प्रतिपादन करीत असत त्याचा साशय असा की मुसलमानांची एकामागून एक भयंकर आक्रमणे होणाऱ्या त्या काळी जर त्या वेळच्या हिंदू राजाने आणि समाजाने एखादी तुरळक अनुकूल परिस्थिती येताच आपल्या बाटलेल्या हिंदूंना परत शुद्ध करून घेतले असते किंवा मुस्लिमांवर आम्ही म्हणतो तसे धार्मिक सशस्त्र प्रत्याक्रमण करून त्यांच्या स्त्री पुरुषांना बळाने हिंदू करून घेतले असते तर मुसलमान अधिकच चिडले असते आणि त्या वारंवार होणाऱ्या नव्या सशस्त्र धार्मिक आक्रमणात ते हिंदूंचा पुन्हा अधिक भयंकर सूड घेत जाते. या भीतीने हिंदूंनी अपधर्म म्हणून निरुपाय म्हणून त्या काळी शुद्धीबंदी, प्रत्याचारबंदी
बेटीबंदी, रोटीबंदी, सिंधुबंदी, सद्गुण विकृती इत्यादी शरणागतीच्या धर्माचारांना अवलंबिले. आता या आणि अशा सर्वच तर्कटाचे निरसन करण्यासाठी आणि ह्यावर लिहिलेल्या सर्व पूर्वार्धातील आम्ही केलेल्या अनेक उल्लेखांना, संदर्भांना आणि मतांना बळकटी देणारी शेवटची अशी एक घटना देत आहोत की जिच्यामुळे धार्मिक सशस्त्र प्रत्याक्रमणाची हिंदूत शक्ती होती पण इच्छा नव्हती हे आमचे विधान निर्विवादपणे सिद्ध होईल. ती घटना म्हणजे टिपू सुलतानाचा नायनाट करून टाकणाऱ्या मराठ्यांच्या मुसलमानांशी झालेल्या संघर्षाची होय. ज्या काळी महाराष्ट्र साम्राज्याचा विस्तार होत होता, मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने प्रत्यक्ष दिल्लीची मोगल बादशाही वस्तुतः उलथून पाडलेली होती आणि हिंदूंची राजसत्ता साऱ्या हिंदुस्थानात इतकी प्रबळ झाली होती की तिला परिणामकारक विरोध करू शकेल अशी एकही मुस्लिम सत्ता हिमालयापासून तो कन्याकुमारीपर्यंत उरलेली नव्हती. अशा काळीही म्हैसूरला जे लहानसे हिंदू राज्य होते, त्या राज्यात असलेल्या हैदर अली नावाचा एक मुसलमान त्या हिंदू राज्यात हाताखाली अधिकारावर चढत चढत त्याच्या सैन्यातील एक प्रस्थ होऊन बसला. मोहम्मद गझनीच्या पासून हिंदू राजाचा घात हिंदू राजांनीच विश्वास टाकून वाढवलेल्या त्यांच्या मुस्लिम सेवकांनी वारंवार कसा केला ह्याचा शतकानुशतकांचा अनुभव असलेला असताही ह्या म्हैसूरच्या हिंदू राजाने सर्व धर्मांना समान मानणाऱ्या सर्वसामान्य हिंदू समाजाच्या नेहमीच्या उदार भोंगळसूत्रीपणापायी हैदर अलीसारख्या कडव्या मुसलमानाचे हाती आपल्या सैन्याचे आधिपत्य जाऊ दिले. परिणाम व्हायचा तोच झाला. हैदरने त्या हिंदू राजास शेवटी बाजूस सारून सारी राजसत्ता आपल्या हाती घेतली. त्याने मराठ्यांवरही चढाई केली, परंतु समरांगणात मराठ्यांनी त्याची रग जिरून जाईतो त्याला चांगलाच चोपून काढल्यामुळे तो पुढे पाऊल टाकू शकला नाही. त्याने इंग्रजांवरही एकदा यशस्वी चढाई केली होती, परंतु इथे हैदरच्या ह्या इतर वृत्तांताशी चालू विषयाचा काही संबंध नसल्यामुळे इतके सांगणे पुरे आहे की हा हैदर इसवी सन 1782 ह्या वर्षी जेव्हा मरण पावला तेव्हा त्याचे मागे त्याच्यासारखाच पराक्रमी पुत्र टिपू ह्याचे हाती ते म्हैसूरचे मूळचे हिंदुस्थान झाले. हैदर अली मरण पावला तेव्हा त्याच्या मागे त्याच्यासारखाच पराक्रमी पुत्र टिपू ह्याचे हाती ते म्हैसूरचे मूळचे हिंदू संस्थान आले. सत्ता हाती येताच टिपूने मूळच्या हिंदू राजाचे नावगावही पुसून टाकून म्हैसूरच्या स्वतंत्र मुस्लिम राज्याचा सुलतान म्हणून आपल्या नावाची द्वाही फिरवली. मुसलमानांचे एक नवे स्वतंत्र राज्य स्वतःच सुलतान म्हणून घेणारा त्या हिंदू मुस्लिम महायुद्धाच्या एक सहस्रवर्षीय कालखंडातील हिंदुस्थानमधील टिपू हा शेवटचा सुलतान होय. कोणत्याही मुस्लिम सुलतानाचे त्याच्या मुस्लिम परंपरेनुसार जे पहिले कर्तव्य त्या काळी समजले गेलेले असेल त्याप्रमाणे टिपू सुलतानने सर्व काफरांना मी मुसलमान करून सोडीन अशी प्रतिज्ञा प्रकटपणे भरविलेल्या त्याच्या दरबारात केली आणि लागोलाग त्याच्या राज्यातील सर्व हिंदूंना मुसलमान होण्याची आज्ञा सोडली. आपल्या गावोगावच्या मुस्लिम अधिकाऱ्यांना लेखी कळविले की झाडून साऱ्या हिंदू स्त्री पुरुषांना मुस्लिम धर्माची दीक्षा द्या. जे हिंदू स्वेच्छेने मुसलमान न होतील त्यांना बळाने मुसलमान करा, नाहीतर हिंदू पुरुषांना ठार करा आणि पकडून आणलेल्या हिंदू स्त्रियांना भटकी करून मुसलमानात पाठवून टाका. या भ्रष्टीकरणाची कार्यवाही टिपूने इतक्या निकराने इतक्या मोठ्या प्रमाणावर चालू केली की त्या म्हैसूर संस्थानातील साऱ्या हिंदू समाजात एकच हाहाकार उडून गेला. टिपूच्या सैनिक पथकातील काय ती नव्हे तर गावोगावच्या मुस्लिम मुल्ला मौलवींनी स्थानिक मुस्लिम गावगुंडांना जमवून हिंदूंची ससे होलपट चालवली. पुढे स्वतः टिपूने मलबारवर स्वारी करून सपाट्यासरशी त्या एका मलबारात 1,00,000 हिंदू स्त्री पुरुषांना बळाने बाटून टाकले. त्याने कर्नाटकावर स्वारी करून मराठ्यांच्या राज्यावरही चढाई केली. धारवाडपासून खाली त्रावणकोरपर्यंत पसरलेल्या लक्षावधी हिंदू स्त्री पुरुषांना टिपूच्या सैनिक
पथकांच्या आणि गावगणना मुस्लिम स्त्री पुरुषांच्या या एखाद्या वणव्याप्रमाणे अकस्मात भडकत चाललेल्या हिंदू भ्रष्टीकरणाच्या उठावामुळे त्राही भगवन करून सोडले.